पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पण. डीपीडीसीतून 2,80,00,000 रुपयांची वाहनं खरेदी. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून आज राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते नवीन 26 वाहनांचे लोकार्पण करण्यात आलं. सन 2025-26 या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे बळकटीकरणाच्या दृष्टीने जिल्हा नियोजनमधून 29 वाहनं खरेदीसाठी सुमारे 2,80,00,000 रुपयांची तरतूद केली. या निधीतून 2 स्कॉर्पिओ एन, 7 स्कॉर्पिओ क्लासिक, 11 निओ बोलेरो प्लस, 1 इनोव्हा क्रेस्टा, 1 वज्र व 7 मोटारसायकल आदी वाहनं खरेदी करण्यात आली. सन 2024-25 पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या सहकार्याने 2,80,00,000 रुपये इतका निधी देण्यात आला होता. या निधीतून यापूर्वी 26 चारचाकी वाहनांचं कोल्हापूर पोलीस दलात हस्तांतरण करण्यात आलं होतं. सध्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडे सुमारे 455 वाहनं कार्यरत आहेत. यामध्ये 213 दुचाकी तर 242 चारचाकी वाहनं सक्षमपणाने कार्यरत आहेत. या नूतन वाहनांचं हस्तांतरण झाल्याने पोलीस दलामध्ये अधिक कार्यक्षमता वाढेल तसेच गुन्हेगारीला अटकाव होण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त करून भविष्यातही पोलीस विभागाला आवश्यक तो निधी दिला जाईल असंही पालकमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. याप्रसंगी पोलीस दलातील इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार डॉक्टर अशोक माने, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, गृह उपाधीक्षक तानाजी सावंत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आदी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.